मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वाफेवरचे साबुदाणा पापड कसे बनवायचे तेही अगदी झटपट याची रेसिपी पाहिली. आज मी तुम्हाला वाफेवरचे साबुदाणा पापड इडली पात्रामध्ये झटपट कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे. अगदी कमीत कमी वेळेत तुम्ही खूप छान असे हे पापड बनवू शकता. तर सर्वात अगोदर इथे मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. दुसऱ्या दिवशी 3 प्लेटमध्ये थोडा थोडा साबुदाणा घेऊन 2 प्लेटमध्ये मी खायचा एक नारंगी रंग आणि हिरवा रंग घालून घेतला आहे. इडली पात्राला थोडंसं तेल लावून पाणी उकळून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं मी साबुदाणा घालून घेतला आहे. एक 5 मिनटं वाफ देऊन याला छान असं हे थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही खूप मस्त असं इडली पात्रामधून हे साबुदाणा पापड निघतात. त्यानंतर 2 दिवसाचं कडकडीत ऊन दिल्यानंतर खूप छान असा हा वाफेवरचा साबुदाणा पापड तयार होतो.